नमस्कार मित्रांनो, मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार गटातील प्रमुख नेते धनंजय मुंडे यांच्यातील तणाव सतत चिघळत असून दोघांमध्ये शाब्दिक संघर्ष उफाळून आला आहे। अलीकडेच जरांगे यांनी मुंडेंवर गंभीर आरोप करत त्यांच्या हत्येची सुपारी दिल्याचा दावा केल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती। या आरोपांनंतर उत्तर देताना धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन जरांगेंचे सर्व दावे फेटाळले, तसेच स्वतःची नार्को टेस्ट करण्याची तयारी असल्याचे सांगत त्यांनी जरांगे यांनाही अशीच चाचणी देण्याचे आवाहन दिले आहे। या पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडेंविरोधात गंभीर आरोपांचा भडीमार केला आहे। पकडलेल्या 3 आरोपींनी पोलिसांसमोर दिलेल्या कबुलीत जरांगे यांच्या हत्येसाठी 2.5 कोटींची सुपारी धनंजय मुंडे यांनी दिली होती असा उल्लेख असल्याचा दावा त्यांनी केला। एवढंच नाही तर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडेंना क्लीन चिट दिली आहे असा आरोपही जरांगे यांनी केला आहे। एवढंच नाही तर हत्येच्या कटाबद्दल बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की मी समाजासाठी सातत्याने काम करतोय, त्यामुळे माझ्या वाढत्या प्रभावामुळे काही जण चिडून माझ्यावर घातपाताचा डाव आखत आहेत। त्यांच्या म्हणण्यानुसार धनंजय मुंडे यांचं नाव आरोपींनी स्पष्टपणे घेतलेलं असतानाही जालन्याचे पोलीस अधीक्षक त्यांच्यावर कारवाईसाठी गृहमंत्र्यांकडे परवानगी मागत नाही, हे नेमकं का घडतंय असा सवाल त्यांनी उपस्थित केला। एवढंच नाही तर नार्को टेस्टच्या मागणीवर टीका करताना जरांगे म्हणाले, ज्यांनी नार्को टेस्टची मागणी केली ते आता कुठे गायब झाले। त्यांनी पुढाकार घेऊन आरोपींची आणि आमची दोन्ही बाजूंची नार्को टेस्ट व्हावी अशी मागणी करावी। या प्रकरणाचे पुढे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात असा इशाराही त्यांनी केला। या सततच्या आरोप प्रत्यारोपांमुळे राज्यातील राजकीय वातावरण अधिक तापण्याची दाट शक्यता असून आगामी काळात या मुद्द्यावर मोठे राजकीय वादंग निर्माण होऊ शकतात। तर या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा।